सध्या लग्नाचा सीझन आहे आणि संध्याकाळी म्हणजे रिसेप्शनला वगैरे गेलं किंवा एखाद्या फंक्शनला गेलं तर आजकाल कसं आहे की कोणी सिल्कच्या साड्या जरा संध्याकाळच्या म्हणजे जे रिसेप्शनला आपण जातो त्याच्यासाठी जरा कमी नेसतात. बहुतेक अशा डिझायनर साड्या वगैरे जास्त नेसतात किंवा म्हणजे सिंथेटिक साड्या जास्त नेसतात. त्यामुळे काय होतं की त्यावेळेला म्हणजे त्या आम्ही एका रिसेप्शनला गेलो होतो, तिथे मला आलेला एक अनुभव आहे आणि तो तुमच्याबरोबर शेअर करावा म्हणून हा व्हिडिओ बनवते की असा खूप जणांना म्हणजे प्रॉब्लेम येत असेल तर मला त्यातली माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर माझ्याच मैत्रिणीची सून होती आणि तिची नुकतीच डिलेवरी झाली होती. त्यामुळे मग कसं झालेलं, डिलेवरी झाल्यामुळे थोडीशी ती जाडी झाली होती आणि तिचं पोट पण जरा सुटलं होतं आणि छोटं बाळ होतं त्यात आणि तिने अशी डिझायनर साडी नेसली होती. आता बाळ असल्यावर एक साईडला आपण हे ठेवू शकत नाही किंवा वयस्कर बायका असतील त्या पण अशा डिझायनर साड्या नेसतात, पण मग एक साईडला एक पल्लू घ्यायचा म्हणजे पदर घ्यायचा तर ते सांभाळायला लागतं. म्हणून तिने असं पिनअप केलं होतं. पण काय होत होतं थोड्या वेळाने ना ते बाळ असं हातात असल्यामुळे हा तिचा जो पदर आहे म्हणजे ही जी बॉर्डर किंवा छोटी बॉर्डर मोठी बॉर्डर असेल तर हा सारखा असा वर जात होता. तर फोटोमध्ये वगैरे हे असं ते चांगलं दिसत नाही किंवा हे असं वरती जातं ते चांगलं दिसत नाही. तर त्यावेळेला मग मी काही बोलली नाही, पण मला हे माहिती आहे कारण आम्हाला हे सांगितलेलं आहे की असं ज्या वेळेला बॉर्डर असते आणि ती वर जाते म्हणजे ही ही जी ट्रिक आहे ही तुम्ही असं नाही आहे की डिझायनर साडीसाठीच वापरू शकता. तुम्ही सिल्कच्या साड्या नेसल्या तरी त्याच्यासाठी पण तुम्ही हे करू शकता आणि हे केलं तर जास्त कम्फर्टेबल वाटतं. म्हणजे आपल्याला समजतं की आता हे कुठे हलणार नाही आहे, हे आहे हे असंच राहणार, हे असं होणार नाही आहे आणि आपलं पोट दिसणार नाही आहे. कारण हे पोट वगैरे दिसलं की कम्फर्टेबल वाटत नाही आहे. म्हणून मग मला हे त्यावेळेला जाणवलं आणि म्हणून म्हटलं की ह्याच्यावर एक व्हिडिओ करावा आणि तुम्हाला सगळ्यांना सांगावं की ह्याच्यासाठी आपण पिनअप कसं करायचं. आता मागे मी पिनअप कसं करायचं ह्याच्यावर सांगितलेलं आहे सगळ्यांना, म्हणजे ह्याच्यावर भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे किंवा ज्यांना 3/4 हात घालतात तर त्यावेळेला अशा वेळेला मागे हात जात नाही पिनअप करायला, तेही सांगितलेलं की ही जी बॉर्डर आहे वरची तर ते त्याचा हे बॉर्डर हे सोडून इथे आतमध्ये त्याला पिनअप करायचं. त्या बॉर्डरची हे घेऊन इथे पिनअप करायचं म्हणजे ती आणि ही वरतून बॉर्डर तुमची परत तशीच येते, त्यामुळे आत पिनअप केलेलं दिसत नाही. हे एक सांगितलेलं. हा जो पदर आहे हा व्यवस्थित इथे राहावा, तो असा असा जाऊ नये म्हणून ह्याला पण एक मी सांगितलेलं की आपला हात जातोय तिथपर्यंत हात आपला म्हणजे त्याचं जे आपण हे घेतलेली आहे प्लेट म्हणजे त्या प्लेटपर्यंत ती जी पहिली प्लेट आहे त्याच्यापर्यंत हा हात जातो. त्या पकडून त्याला आतमध्ये त्या प्लेटला इथे ब्लाऊज आणि ती प्लेट ह्याला पिनअप करायचं. आता बघा हे मी इथे धरून ठेवली आहे ही प्लेट. आता तुम्ही किती ओढलं किती हलवायचं म्हटलं तरी हे हलणार नाही, त्यामुळे हे इथे फिक्स होतं. तसंच हे फिक्स केलं, हे फिक्स केलं, इथे आपण पिनअप करतो हे फिक्स होतं. पण हा जो पदर आहे हा हलू नये किंवा वेडावाकडा होऊ नये ह्याच्यासाठी काय ट्रिक आहे हे मी तुम्हाला आज हाय हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. आज मी तुम्हाला हा साडीचा पिनअपचा व्हिडिओ दाखवते. हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला जर साडीचा काही प्रॉब्लेम असेल किंवा काही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. मला जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेन. आत्ता आपण बघतोय की हा जो वरचा पदर आहे हा हलू नये किंवा असा जाऊ नये किंवा पोट दिसू नये म्हणून पिनअप कसं करायचं. वरची बॉर्डर आहे तर ह्याला इथे म्हणजे त्याच्या आतला जो साडीचा हा प्लेटचा हा जो भाग आहे हा पकडायचा आतून आणि त्याला आतमध्ये ब्लाऊजला पकडून पिनअप करायचं. म्हणजे हा बॉर्डर तुमची ही अशीच राहील, पण हे बघा पिनअप इथे होईल. हा जो आतला हे घेतलाय त्याला पिनअप होईल आणि तुमची साडीची बॉर्डर वरून काही समजणार नाही. तर आता हे मी ब्लाऊजला पकडून पिनअप करते. ते पिनअप झालं की तुमचं हे जी बॉर्डर आहे ना ती फिक्स होऊन जाईल तिकडेच. हे बघा
आता हे पिनअप केलं मी. आता हे इथे हे बघा फिक्स झालंय हे आतला पदर घेऊन. आणि ही तुम्हाला वरून काही समजत पण नाहीये बघा. आता समजतंय का ह्याच्यामध्ये काही समजत नाही. बरं हे तुम्ही ओढायचं म्हटलं तरी ओढलं जाणार नाही, लागणार तर नाहीच कोणाला, कारण हे आतमध्ये आपण केलेलं आहे. आणि ही बॉर्डर तुमची अशीच्या अशी बरोबर छान राहील आणि कुठेही हलणार नाही बघा ही बॉर्डर. आता हे बघा असं 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 काही केलं तरी तुम्ही हलणार नाही, हे असेच्या असं फिक्स राहील. कारण हे इथून पिनअप झाले बघा. हे दिसतंय का तुम्हाला? इथून त्याला पिनअप केलेलं आहे आणि ते ब्लाऊजला आतमध्ये आहे, ते वरून दिसत नाही. त्यामुळे अशा वेळेला तुमची ही साडी खूप म्हणजे अजिबात हलणार नाही आणि अशीच्या अशी छान राहील. बरे ही साडी आता मी ब्लाऊज वेगळा घातला आहे, कारण ही साडी नवीनच घेतलेली आहे, अजून त्याचा ब्लाऊज वगैरे शिवला नाही. पण म्हटलं मिक्स अँड मॅच चालतं आणि मला हे व्हिडिओ दाखवायचा होता म्हणून खास ही साडी नेसली. कारण डिझायनर साडी नेसायची होती मला. सिल्कची साडी नेसली असती तर एवढं समजलं नसतं. कारण ह्याचं ज्या सिल्कच्या साड्या असतात ना त्याची बॉर्डर एकदम कडक असते, ह्याची कडक नसते, हे असं थोडंसं हे असतं. त्यामुळे ही एक ट्रिक बघा तुम्हाला कशी वाटते. बाकी मग तुमची साडी कुठेही हलणार नाही आणि पदरसुद्धा तुमचा फार तर हे एवढं जाईल, पण असा जास्त वर जाणार नाही, कारण इथे आपण त्याला पिनअप केलेलं आहे. तर ही एक ट्रिक आहे. आणि आता ह्या साडीवर घालायला मी एका फंक्शनसाठी ही घेतलेली आहे साडी, आणि ह्या साडीवर घालायला मी थोडीशी ज्वेलरी घेतली, ती तुम्हाला मी आता घालून दाखवते. तर बघा ही साडी मी तुम्हाला व्हिडिओ करण्यासाठी हा असा पदर घेतला होता, पण मी हा असा सोडणार आहे जेव्हा ही साडी नेसणाऱ्या फंक्शनला त्यावेळेला. कारण एक साईड पदर हा असा छान दिसतो. आणि ही साडी नेसल्यावर मला असं वाटलं की सोन्याचे किंवा असे पिवळे दागिने नको, म्हणून मग हा सेट मागवलाय. तुम्हाला कसा वाटतो ते सांगा, म्हणजे मला हा आवडलाय. मी विचार करते की ह्याच्यावर हा सेट घालावा, कारण आता सध्या फॅशन आहे. मी टी व्हीमध्ये म्हणजे सिरियलमध्ये बघते बायका हे घालतात असं. त्यामुळे हा सेट माझ्या मुलीने मागवलेला, त्याच्यावर हे कानातले आहेत आणि छान वाटतो हा. म्हणजे रात्रीच्या वेळेला मला वाटते आपल्या घरातला उजेड एवढा छान नसतो, पण जेव्हा आपण ही साडी नेसून कुठच्या फंक्शनला जातो, रिसेप्शनला किंवा पार्टीला, त्यावेळेला तिथल्या लाईटमध्ये ही साडी छान दिसेल. आणि ह्याच्यावर ना बारीक चमकी आहे, हे बघा तुम्हाला दिसेल अशी चमकते अशी, म्हणजे ह्या उजेडात एवढी दिसत नाही आहे ती, पण अशी चमकते ती. त्यामुळे मग मी विचार केला की ही चमकी आहे तर मग हा असा त्याच्यावर स्टोनचा नेकलेस घालावा, म्हणून मग मी हा खास मागवलाय. तुम्हाला कसा वाटतोय? छान वाटतोय का? तुम्ही पण मला सांगा तुमचं मत काय की हा साडीवर हा नेकलेस कसा दिसतोय, आणि ही साडी पण कशी आहे हे पण सांगा. बाय.